चला वळूयात आपण मैदानाच्या आतमध्ये 89 धावसंख्येला पाठलाग इथे सुरू होईल. रोहा रायझिंग रेंजर्स क्रीडांगणाच्या आतमध्ये मोठ्या खेळीचं पृथक्करण इथे सजवावं लागणार आहे. पहिलाच बॉल विजय कडवची चौथ्या, पाचव्या आणि आता सहाव्या, सातव्या ओव्हरची सुरुवात देखील षटकारानं त्याने केली आहे. 6 धावा. सुरुवात केली आहे आणि रोहा संघाने आतापर्यंत 7 षटक खेळले. सातही षटकांची सुरुवात त्यांनी षटकारानं केली आहे. ही ताकद आहे कदाचित रोहा संघाची. याआधी तुम्ही ट्रेलर पाहिलाय, कदाचित पिक्चर आता उत्तरार्धामध्ये दिसू शकतो. आणि ट्रिपल आर रोहा सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. विजय कडव त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाज तयार. फटका चांगलाय. हा चेंडू बाहुबली स्ट्रोक पाठवलाय सरळ मिड विकेटच्या बाहेर. षटकार रोहा या ठिकाणी तो आता त्याच्या नोकरीच्या क्षेत्रात खेळतोय, परंतु एक व्यावसायिक क्रिकेटर म्हणून त्याची वेगळी ओळख आहे. या क्रीडांगणावरती धुमाकूळ घालायला त्यानं सुरुवात केली आहे. बॉल तयार. राऊंड विकेट. फुलटॉस होता. बॅक टू द बॉलर खेळलाय इन फ्रंट ऑफ द विकेट. बॉल चाललाय डीप मध्ये. लॉंग ऑफ मधून वेगानं प्रोटेक्शन आलं आणि फक्त एक सिंगल जी धाव फलकावर जोडली जाईल. संजय सातमकर ज्याला तुम्ही अप्पर एंडला पाहतायत, हा देखील रोह्याचा एक तरबेज खेळाडू आहे. व्यावसायिक खेळाडू सगळे, आणि आज रोहा संघ देखील ती ताकद लावणार यात शंका नाहीये. मी बऱ्याचदा म्हणतो की जसा सोनार एखाद्या सोन्याच्या तुकड्याचं, त्या धातूची जशी सत्व परीक्षा घेतो ना, कदाचित तशी सत्व परीक्षा आज इथे रोहा संघाची आहे. म्हणजे ते क्वालिटी क्रिकेटर जरूर आहेत, परंतु आता या 89 धावा त्यांनी जर केल्या तर इथून मग मात्र सगळे प्रेक्षक त्यांना डोक्यावर घेतील. बॉल चाललाय ऑन साइडला, पाठवलाय सरळ चेंडू इनटू द स्टँड. चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. षटकार. या षटकारानं संघाची धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. अजूनही 70 धावांची गरज आहे. आणखीन एक धमाका. इट्स अ 2 इन अ रो. बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर, ठोकलाय. षटकाराचा रोहा ब्रँड. थँक्यू डीजे. या षटकारानं संघाची धावसंख्या, रोहा संघ मात्र पोहोचलाय 25 या आकड्यावर. 25. 5 बॉलचा खेळ इथे मात्र संपलाय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. इथे पॉवर प्ले नाहीये, कारण आपण पाहतोय मैदान हे खेळाडूंकरता पूरक आहे. बॉल तयार. षटकातला शेवटचा बॉल. प्रथमेश. आदळला चेंडू जाऊन पायावर आणि त्यानंतर अपील देखील झाली. थोडासा तू मीचा खेळ क्रीडांगणावरती पाहायला मिळाला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्कोर मूव्ज ऑन 26. 26 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. अगदी पहिल्याच षटकामध्ये गाडी सुरू करतानाच डबल टॉप गिअर टाकलाय रोहा संघानं, आणि दोन्ही फलंदाज स्वतःची धुरंदरता या क्रीडांगणावरती दाखवतायत. इथे निश्चितच 26 धावा पहिल्या षटकात धाव फलकावर जोडल्या गेल्यात. उर्वरित 5 षटक अजूनही शेष आहेत. पॉवर आयन गोलंदाजाचं नाव. त्यांचा 12th मॅन नसेल तर त्यांना पेनल्टी द्या सरळ. पॉवर आयन संघाचा 12th मॅन इथं अनुपस्थित आहे. तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल, याची देखील नोंद घ्या. अभिजित सोनारे आलेत. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आल्या स्वागत केलंय षटकारानं. बॉल चाललाय सरळ मैदानाच्या बाहेर इनटू द प्लॉट. षटकार. याच षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या
अत्यंत वेगानं पुढे चालली आहे. 32 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. आयन एक्सचेंज प्रीमियर लीगचा थरार सध्या तुम्ही क्रीडांगणावरती अनुभवतायत. बॅटर संजयजी सातमकर आणि पहा हे प्रेशर आहे, हा दबाव आहे खरं तर पॉवर आयन या संघावरचा. एक्स्ट्रा धावा ज्या धावफलकावर कनेक्ट होत आहेत. स्कोर गोज ऑन 33 या धावसंख्येवर. एका बाजूला विजय कडवला तुम्ही पाहतायत, त्या अप्पर एंड मध्ये संजय सातमकरला फटका चांगला आहे. बॉल चाललाय सरळ मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू निघून जाईल. षटकारा करता 6 धावा. पहिले ऑस्ट्रेलियामध्ये ज्यावेळी बीबी सिरीजच्या मॅचेस व्हायच्या ना, त्या अगदी मध्यरात्री व्हायच्या हेमंत सर, आणि या मॅचेस आम्हाला बघायलाच मिळायच्या नाही. मग त्या ESPN ला आम्ही सकाळी लावायचो जेव्हा हायलाइट पाहायला मिळायची. कदाचित ही मॅच बघून असंच वाटतंय हायलाइट बघतोय की काय. प्रत्येक षटकार चौकार प्रत्येक बॉलवर. इथे पहा संधी चालून आली आहे आणि सफलता मिळेल. फलंदाज बाद संजय सातमकर बॅक टू दी डगआउट. 39 या धावसंख्येवर गडी बाद झालाय. पहिला धक्का. पॉवर आयन संघाच्या बाबतीत एक गोष्ट सांगावी लागेल की 89 धावांचं टार्गेट जे त्यांनी बनवलं तर नॉट आउट धावा त्या मारल्या त्यांनी. बिनबाद 88. नॉट आउट बॅटिंग या दोन्ही खेळाडूंनी म्हणजे हिमांशू आणि त्याचा साथीदार महेंद्र त्यांचं कौतुक करावंच लागेल. परंतु आणखीन एक बलाढ्य खेळाडू महेश शिंदे क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होतोय. गणेशने झेल टिपला या आधीच्या बॉलवर. हा महेश शिंदे नवीन आलेला फलंदाज, नवीन बॅटर. क्रिकेटमधून बॅट्समन शब्द वगळावा लागला का, कारण महिलांनी देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून क्रिकेट म्हणजे वुमन्स वर्ल्ड कप आपण पाहिला मागच्याच वर्षी, आणि भारतीय महिलांची अत्यंत दिमागदार कामगिरी देखील आपण पाहिली. बॉल तयार. महेश शिंदेचा हा फटका उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर, त्यामुळे व्हाईट बॉलचं सिग्नल इथे एक्झिक्यूट करतायत पंच. अतिरिक्त धावसंख्या जी धावफलकावर जोडली जाते संघाची टोटल 89 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 40 धावा, 40 रन ऑन स्कोर कार्ड. बॉल तयार. इथे पहा चांगली गोलंदाजी होते आणि त्यापेक्षाही अत्यंत वेगानं सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. लेग बायचा सिग्नल पंचांमार्फत, आणि याच अतिरिक्त धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे 41 या आकड्यावर. 41 रन, 41 धावा ज्या धावफलकावर जोडल्या जात आहेत. चला स्पीडअप करा थोडासा खेळ, कारण जास्त वेळ घेऊ नका. रोहा संघ तुम्हाला देखील विनंती आहे. विजय कडव, चला अजून एक सामना बाकी आहे. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. लोअर फुलटॉस पाठवलाय सरळ. बॉल चाललाय मुंबापुरी मध्ये षटकारा करता मिड विकेटच्या बाहेर. 7 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. बॉल तयार. या षटकातला पुढचा बॉल. लक्षच नव्हतं यष्टी रक्षकाचं या बॉलवर, पूर्णतः कॉन्सन्ट्रेशन गमावलं आणि त्याचा फटका इथे पॉवर आयन संघाला 4 अतिरिक्त धावांमध्ये चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 50 पेक्षा जास्त दोनच षटकांमध्ये. बापरे का बॅटिंग सुरू आहे. सुपर बॅटिंग. 51 धावा 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर. 4 षटक आता बाकी आहेत आणि विजयाकरता फक्त 38 धावसंख्येची गरज आहे. 38. 24 बॉल जे शिल्लक आहेत. पहिल्या षटकामध्ये 25 धावा आणि या षटकात गोलंदाजाने खर्च केल्या 20 आणि एक्स्ट्रा 22च्या देखील भरपूर धावा त्यांनी गमावल्यात. लेग बाईजच्या 11 धावा इथून एक्स्ट्रा स्वरूपात 2 धावा माफ करा.
लेग बाईज 2, त्यानंतर बाईच्या स्वरूपात इथे 4 आणि वाईड. येस, त्या काउंटेबिलिटी आहे त्याच्यामध्ये. चला स्पीडअप करा. एक्स्ट्रा स्वरूपात तब्बल 6 धावा गमावल्यात. अतिरिक्त स्वरूपात ज्यामध्ये लेग बाईज आणि बाईच्या धावांचा समावेश आहे. 89 धावसंख्या जी धाव फलकावर जोडली गेली आहे. टार्गेट आहे समोर. आणि आता 51 धावा. ट्रिपल आर रोहा रायझिंग रेंजर्स सध्या क्रीडांगणावरती. महेंद्र यादव चांगली फलंदाजी जरूर केली. आता संघाला अपेक्षा आहे चांगल्या गोलंदाजीची. सध्या पॉवर आयन संघाचं प्रतिनिधित्व तो करतोय. चला स्पीडअप करा टीम पॉवर आयन. बॉल तयार. महेंद्र यादव ओव्हर दी स्टंप्स आलाय. फुलटॉस बॉल सुदैवानं बचावलाय. महेश शिंदे नाराज झाले थोडेसे स्वतःवरच. एक सिंगल जी इथून कंप्लीट केली गेली आहे आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर गोज ऑन 52. 52 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. महेंद्र यादव ज्या खेळाडूला तुम्ही पाहताय गोलंदाजी करताना यानंतर द मोस्ट अवेटेड मॅच प्रतीक्षा आहे सगळ्यांना त्या मॅचची. वाडा आणि त्या विपक्षामध्ये आई चॅम्पियन रबाले. बॉल तयार. फटका चांगला आहे ऑन साइडला. पकडो कॅच. जीतो मॅच. कॉन्सन्ट्रेशन फार महत्वाची गोष्ट आहे कदम सर मॅच मध्ये. खेळाडूचं लक्ष पाहिजे प्रत्येक गोष्टीवर. आता पियुष सर देखील त्यांना देखील आपण पाहिलं डीप मध्ये त्यांच्याकडनं देखील थोडंसं लूज कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळालं कॅप्टन कडनं. आणि त्याचा फटका मात्र इथे बसलाय जरूर पॉवर आयन या संघाला. म्हणजे एक गणेशची जर क्षेत्ररक्षणाची पर्वणी पाहिली तर बाकी सगळे जे खेळाडू आहेत थोडेसे दुपारच्या सत्रानंतर जेवल्यानंतर खेळाडू थोडेसे सुस्त झालेत. हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. फटका चांगला आहे. बॉल चाललाय. पाठवलाय सर षटकाराच्या बाहेर स्टँड मध्ये. चेंडू निघून जाईल 6 धावांकरता. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे तब्बल 59. 59 धावा फक्त विजयाकरता. आता 30 धावसंख्येची गरज. 30 धावांची गरज आहे. तिसऱ्याच षटकात मॅचला खुलं केलं. महेश शिंदेला तुम्ही पाहताय अप्पर एंडला हलक्या हातानं. आणि पहा इथे विकेट आणि येस इट्स अ डेफिनेटली आउट. लहानपणात आपण सांगतो ना सगळ्यात जास्त गोट्या खेळाडू खेळला असावा. त्यामुळेच तो अंदाज परफेक्ट. बँग ऑन द टार्गेट. एम त्याचं साध्य त्यानं केलं. म्हणजे ग्रामीण भागात कदम साहेब माहिती आहे ना अनेक पटांगण त्या गोट्यांच्या रिंगणांनी सजली जायची. वेगळ्या ओळखी आहेत ग्रामीण भागात. एक वेगळी मजा आहे. इथे मात्र संघाची टोटल पोहोचली 59 या धावसंख्येवर. 59 धावांवर 2 गडी बाद झालेत. महेश शिंदे आणि त्याचा साथीदार याआधी आपण सलामीवीर म्हणून आलेला संजय सातमकर त्याला देखील परतताना पाहिलंय. नवीन खेळाडू क्रीडांगणावरती दाखल झालाय पद्मज. डाऊन दी एंड त्या खेळाडूला तुम्ही पाहताय. परंतु जोपर्यंत विजयचा झेल सोडलाय पियुष अग्निहोत्रींनी त्यामुळे इथे विजय जखमी शेर आहे. आणि इथे पहा जखमी वाघाला ठाऊक आहे शिकार कशी करायची. त्यामुळे लॉंग ऑफ मधून एक सिंगल आली आहे. सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली आहे ती 60 धावा. 60. नाउ 29 रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम रायझिंग रेंजर्स. रोहा रायझिंग रेंजर्स या संघाला इथून विजयाकरता 29 धावांची गरज आहे. फुलटॉस पद्मजनं मात्र पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. बॉल चाललाय. संघर्षाचा शंखनाद करत चेंडू निघून जाईल 6 धावांकरता. षटकार. पॉवर आयन करता एकच सांगेन की वाघ जखमी जरी झाला तरी तो आयुष्याला कधी कंटाळत नाही. तो थांबतो थोडा वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा घेऊन पडतो. 30 दहशत आणि तोच दरारा. पराभवाने माणूस संपत नाही परंतु जो प्रयत्न करतो तो मात्र संपतो.
आमचे समालोचक मित्र कुणालजी दाते यांनी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये या ओळी बनवल्या आणि निश्चितच त्या गोष्टीला इथून अधोरेखित करावं लागणार आहे. संघ पॉवर आयन या संघाला 66 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाजी माकवर गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा, लावा त्यांना पास देऊन टाका पेनल्टी, कारण ऑलरेडी वी आर कॉलिंग. कधीपासून आपण त्यांना विनंती करतो, पॉवर आयन संघ तुमचा 12th मॅन इथं पाठवा. गणेश आलेत गोलंदाजी माकवर, षटक क्रमांक 4. बॉल तयार, षटकातला पहिलाच बॉल त्याला वळवलंय, बॉल चाललाय फाईन लेगला, चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे, आला इथे चौकार. थँक्यू. 70 धावा. सेव्हन्टी रन्स ऑन स्कोर कार्ड. 19 धावा संख्येची गरज आहे. व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांनी एक्झिक्यूट केलाय. अतिरिक्त धावसंख्येनं रन्स मध्ये थोडासा इथे वाढ होतीये. 71 धावा. विजयाकरता अजूनही 18 धावांची गरज आहे. बॉल तयार, षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. विजयचा हा स्ट्रोक, बॉल चाललाय स्क्वेअर लेग मध्ये, सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे, चेंडू सीमा पार, आला इथे दमदार चौकार. तरी वाटलं होतं की 89 धावा उभ्या झाल्यात म्हणजे पॉवर आयन संघ इथून आता ताकद लावेल, परंतु त्यांच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घ्यायला सुरुवात केली विजय कडवनं. बॉल तयार, फटका चांगला आहे. इट्स सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव रॉकेट शॉट. बॉल चाललाय सरळ, 6 धावांसाठी षटकार.
खेळ आहे ना हेमंत सर, आपल्या आगरी गोळी किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याचदा कधी कधी पोरगा आहे ना मुलीचा हात पकडणं देखील विसरतो, परंतु बैलाचा कासरा धरण्यात जी मजा आहे ना एक वेगळी मजा आहे. आणि आम्ही करतो तो नाद आणि जिंकतो ते मन, असं आम्ही बऱ्याचदा म्हणतो की बैलगाडा शर्यत ही एक वेगळी कृषी प्रधान आपण आहोत. सामना जिंकलाय रोहा रायझिंग स्टार संघ.